ते काही ठराविक साधू महंत येतील, स्नान करतील, मात्र जी गर्दी टाळण्यासाठी एक नवीन कुशावर्त तीर्थाची निर्मिती केली जाणार आहे. आपली काय भूमिका आहे? म्हणजे मला तर हा एक ऐकूनच धक्का बसला आहे. मी यावरती अतिशय स्पष्ट असं माझं मत आहे की हे कसं शक्य आहे? तुम्ही इतिहास पुसायला निघाले आहात का? तुम्ही त्या गर्दीचं कारण दाखवून तुम्ही नवीन कुशावर्त बनवतात. मग प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यातच कुशावर्त तयार करा ना. कशासाठी इथे लोक स्नानाला येतील? हा हिंदू धर्माच्या विरुद्ध एक कट आहे असं मला वाटतं. आणि मी आता लगेच माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना मी विनंती करते की कृपया त्र्यंबकेश्वरमध्ये लक्ष घालावं आणि हे जे काही आज घोषणा केलेली आहे की नवीन कुशावर्त, तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण 100-150 हजारो वर्षाचा इतिहास जो कुशावर्तावरती आहे, तिथे 3.5 कोटी देवता त्या स्वरूपामध्ये विराजमान आहेत. कसं तुम्ही नवीन कुशावर्त बांधणार? तर माननीय उद्धव साहेब याच्यामध्ये चेंगराचेंगरी टाळावी, गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने जी काही दुसरी उपाययोजना आहे ती करावी. याच्या अगोदर कुंभमेळे झाले नाही आहेत का? थोडेसे रस्ते मोठे झाले पाहिजे. काय म्हणतात त्याला, ही नदी आहे, या नदीमध्ये काही लोक स्नान करतील. माझे नेते आहेत ते शिवसेनेचे आणि मी त्यांना विनंती करते की हिंदुत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांनी यामध्ये लक्ष घालावं. माननीय संजय राऊत साहेब यांना पण माझी विनंती आहे की कृपया हा काहीतरी कट आहे हिंदू धर्माविरुद्ध, त्यामुळे आपण याचा अभ्यास करावा आणि हे कुशावर्त नवीन वगैरे हे चुकीचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.